सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहूयात। पेपरफुटीतील प्रकरण आता सीबीआय कडून फास्ट ट्रॅक कोर्टात जाणार आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा फैसला फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे। थेट जाऊयात नवी दिल्लीला। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राम, अधिक काय माहिती आहे सविस्तर सांग। खरं तर ही मोठी घडामोड म्हणावं लागेल आणि मोठी बातमी आहे की आता सीबीआय प्रकरण जे आहे नीट प्रकरणामधलं ते आता फास्ट ट्रॅक कडे गेलेलं आहे। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं आणि सांगितलं होतं की फास्ट ट्रॅक मध्ये ही सुनावणी आता इथून पुढे चालू राहील। आणि आता लगेच माहिती मिळाली की जज जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत। नवीन जजांकडे हा संपूर्ण आता केस सोपवली गेलेली आहे आणि सोमवारपासून याची सुनावणी केली जाणार आहे। नवीन जे जज आहेत अजय गुप्ताच्या ऐवजी आता अनुप ग्रोवर यांच्याकडे ही जबाबदारी असेल आणि हे जजच्या समोरच अनुप ग्रोवर या जजच्या समोरच आता ही संपूर्ण सुनावणी होणार आहे। त्यामुळे फक्त मुद्दा हाच आहे की पहिल्यापासून पुन्हा ही सुनावणी होईल का आतापर्यंत न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे तर चार्जशीटच्या नंतरची जी प्रक्रिया असते ती यांच्या समोर सुनावणी होईल। मात्र ज्या प्रकारे सांगितलं की 3 महिन्यामध्ये यामध्ये संपूर्ण निकाल जो आहे तो लावला जाईल, त्यानुसार आता पाहावं लागणार आहे की किती फास्ट सुनावणी जी आहे ते घेतली जाते। आणि म्हणून मोठेगावकर असतील, मनीषा वाघमारे, त्याचबरोबर आणि ते इतर जे आरोपी आहेत तर त्या सर्वांची सुनावणी आता इथून पुढे नवीन जज समोर असणार आहे आणि नवीन कोर्टाच्या समोर असणार आहे। राम, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत महत्त्वाची बातमी, सीबीआय कडून आता फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालणार आहे। सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळावी आणि लवकरात लवकर या केसचा निपटारा व्हावा असा सरकारचा प्रयत्न आहे।